महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक काल संपन्न झाली। साहित्य संवर्धन आघाडीनं निर्विवादपणे महाराष्ट्र साहित्य परिषदेवर वर्चस्व मिळवलं आणि या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते असणारे योगेश सोमन सर आपल्यासोबत आहेत। सर, आता अध्यक्ष म्हणून नवी जबाबदारी तुमच्याकडे आलेली आहे, काय सांगाल, काय भावना आहेत? भावना अर्थातच आनंदाची आहे, कारण सगळ्यांनीच जे कष्ट केले, आम्ही नेहमी म्हणतो की ज्ञात अज्ञात इतक्या कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे। एक तर पहिला हा विजय त्यांना समर्पित आहे। जवळजवळ 10 वर्षानंतर साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीमध्ये बदल घडतो आहे। वरची तिन्ही पदं ही नव्या साहित्य संवर्धन आघाडीचे आलेले आहेत निवडून, आणि हा बदल ज्यांनी घडवला त्या सगळ्या आजीव सदस्यांना हा विजय समर्पित आहे। आणि त्याच्याचबरोबर आमचे जे समविचारी संस्था, समविचारी कार्यकर्ते, मित्रमंडळी यासाठी अहोरात्र झटत होते, अक्षरशः म्हणजे त्यांच्या कष्टाला सीमाच नाही, त्या सगळ्यांसाठीच हा विजय अतिशय आनंददायी आहे आणि तो त्यांनाच समर्पित आहे। काल साहित्य परिषदेत परिवर्तन झालं आणि तुम्ही कामकाजातही परिवर्तन करणार, पारदर्शी कारभार करणार असं सांगितलं, ज्याच्यामध्ये आजीव सदस्य नोंदणी आणि साहित्य पत्रिका पुन्हा एकदा सुरू करण्याचा इरादा तुम्ही व्यक्त केला आहे। कारण तो म्हणजे माझी भावना ही आहे की साहित्य पत्रिका हे मुखपत्र आहे महाराष्ट्र साहित्य परिषदेचं, आणि ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे। कारण विविध शाखांमध्ये होणारे जिल्हा स्तरावरचे, तालुका स्तरावरच्या शाखा जे काम करतात हे या साहित्य पत्रिकेच्या माध्यमातूनच ते इतरांपर्यंत पोचत असतं। त्याच्याशिवाय काही चांगली पुस्तकं जी प्रकाशित होतात त्याचं परीक्षण त्याच्यामध्ये असतं। म्हणजे ती अतिशय अभ्यासपूर्ण अशी या पद्धतीने संपादित केलेली साहित्य पत्रिका होती, आणि ती तेवढ्याच दर्जानी ती पुन्हा सुरू केली पाहिजे, हा संवाद पुन्हा सुरू केला पाहिजे, म्हणून आम्ही ते आग्रहाने सुरुवात करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। 100व्या साहित्य संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारीसुद्धा साहित्य महामंडळ म्हणून साहित्य परिषदेकडेच असणार आहे। त्या दृष्टिकोनाने ते पुण्यात होतं आहे, त्यामुळे अधिक जबाबदारी तुमच्यावर असणार आहे। हो, 100वं साहित्य संमेलन हा पुण्यामधला एक अतिशय महत्त्वाचा समारंभ असेल असं मला वाटतं, सोहळाच असेल तो, आणि ते दैदिप्यमान करायचं यासाठी आम्ही आत्तापासूनच कामाला लागणार आहोत, परिश्रम घ्यायला सुरुवात करणार आहोत। मी न भूतो एवढंच म्हणणार आहे, कारण भविष्याचं आपण सांगू शकत नाही, पण तो न भूतो असेल अशा पद्धतीने कार्यक्रम करणार आहोत, आणि तो साहित्याशी डेडिकेटेड असेल, साहित्याला समर्पित असेल। आणि आणखीन महत्त्वाचं त्याच्यात आम्ही हे करण्याचा प्रयत्न करणार आहोत की आमच्या शाखांमध्ये जी तरुणाई आज नव्याने काही लिहिती आहे, ते लिहिल्या म्हणजे त्यांनी जे लिहिलं आहे त्याला व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं। असं नुसतंच म्हणायचं नाही की तरुण वळले पाहिजेत, तर ते श्रोते म्हणून मला नको आहेत। तर काही चांगले कथाकारांसाठी कार्यक्रम असतील, काही कवींसाठी कवी कट्टा असेल, त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग असेल। म्हणजे ज्या प्रमुख व्यासपीठं जी साहित्य संमेलनाची आहेत त्याच्यामध्ये जितके जास्त तरुण येतील ते हवे आहेत, आणि त्या पद्धतीने प्रसार आणि प्रचार, म्हणजे साहित्य संमेलनाचा सुद्धा मी प्रचार या निमित्ताने करणार आहे की शाखांमध्ये अशी रचना करणं, त्यांचे या कार्यक्रमांची आपल्यापर्यंत नोंदणी करून घेणं आणि त्यांना संधी देणं, हेही एक मोठं काम आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर, एक शेवटचा प्रश्न, पुढच्या काळामध्ये साहित्य परिषदेचं डिजिटलायझेशन व्हावं या दृष्टिकोनातनं काही आपण पावलं उचलणार आहोत? हो, म्हणजे मुळात आधी आपली ही जी आजीव सदस्यांची यादी आहे किंवा त्यांच्याबरोबरची जी संपर्काची साधनं आहेत किंवा संपर्काची रचना आहे ती डिजिटलाइज केली जाणार आहे। नंतर साहित्य परिषदेचा जो शेकडो वर्षांचा म्हणजे 107 वर्षांचा इतिहास आहे त्याचं डॉक्युमेंटेशन जे केलं जाणार आहे ते डिजिटलाइज्ड पद्धतीने करावं। आणि दुसरं, अनेक काही छोटे मोठे कोर्सेस अशा पद्धतीचे जे ऑनलाईन आपल्याला सुरू करता येतील का, की जे एक छोटंसं पण पहिलं पाऊल टाकलेलं असेल, अद्ययावत आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेऊन परिषदेचं कार्य विस्तारण्यासाठी। निश्चित असतं। हे होते योगेश सोमन, ज्यांनी पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद म्हणून कशी वाटचाल असणार आहे, साहित्य संमेलनाचं आयोजन देखील करण्याची जबाबदारी 100व्या साहित्य संमेलनाने, त्या अनुषंगाने सुद्धा त्यांनी माहिती दिली। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।